नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील व्लॉग्स. आणि आता वाजले सकाळचे 7. आम्ही निघालेलो 4 वाजता घरून आणि पोहोचलो आता अर्ध्या रस्त्यात. आपण जातोय नाशिकला. तिथून वेगवेगळे प्लेस एक्सप्लोर करणार आहोत. आणि आता आपल्यासोबत नवीन मेंबर जॉईन झाले, साक्षी. ही आपली टीम. फेमस मिसळ आहे, आपण जाऊन टेस्ट करूया. आणि यात एंट्री केल्यावर तुम्हाला फक्त मिसळच नाही तर फोटोजेनिक स्पॉट आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा पाहायला मिळतात. आणि मिसळसाठी थोडी वेटिंग करून आम्ही एंट्री केली साधना मिसळमध्ये. स्पेशियस स्पेस आणि तिकडे खूप लिमिटेड आयटम्स त्यांनी ठेवले होते. त्यातून आम्ही मिसळ आणि खास पापड ऑर्डर केले. मिसळमध्ये मस्त तरी ॲड करून आम्ही ताव मारला मिसळवरती. फेमस मिसळ खाऊन झाल्यावरती आमचा प्लॅन होता सुला वाईन, बट आम्हाला सजेस्ट केलं की सुला वाईनच्या बाजूला सुमा वाईन आहे, सो तुम्ही तिथे ट्राय करा. बिकॉज लेस क्राउडेड आणि नो एंट्री फीस आणि तुम्हाला तिकडे एन्जॉय करता येईल. सो आम्ही नेक्स्ट प्लेस करतोय सुमा वाईन. तर आता आपण आलेलो आहोत सोमा वाईन्स मध्ये. सुला वाईन्सच्या बाजूलाच सोमा वाईन्स आहे. हे आहेत द्राक्षाचे मळे. ज्याच्यावर द्राक्ष नाहीये ठीक आहे. काय आपल्याला रस्ता दाखवतोय? हा दाखवतोय. आत गेल्यानंतर वाईन टूरचे 100 रुपीज आहेत आणि तुम्हाला वाईन टेस्ट करायची असेल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस इकडे आहेत. आम्हाला भूक लागली होती, सो तिकडेच आम्ही थोडंसं स्नॅक घेऊन तिकडच्या व्ह्यूज एन्जॉय केला.
इकडे वाईन काउंटरमध्ये खूप साऱ्या वाईनचे प्रकार अवेलेबल आहेत. सो आम्ही सुद्धा एक टेस्टिंगसाठी वाईन घेऊन निघालो दुसऱ्या प्लेसकडे. द्राक्षांच्या मळ्यात द्राक्ष तर लागली नाहीत, बट वेळी आता थोड्या मोठ्या होत आहेत. आणि तिथूनच थर्ड प्लेस केला समोर दिसणाऱ्या डॅमकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. सो आम्ही गाडी तिथून टाकून पूर्ण गाडी डॅमजवळ नेली. आणि पाण्यात उतरण्यास सक्त मनाई केली होती. आधी तिथे बोर्डवर सुद्धा आपण वाचलं होतं. सो आम्ही तिथे थोडं बसून विश्रांती घेतली. जे काय आणलं होतं आमचं खाऊ ते तिकडे संपवला आणि तिथून आम्ही निघालो परत मुंबईकडे.